मला आहे. मी वर्ग 5वी मध्ये शिकते. माझ्या क्रीडेचं नाव वाघीणच्या पिल्लांना खेळविणे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा प्रवास झाडाझुडपातून डोंगरातून अखंड सुरू होता. त्यावेळी एके ठिकाणी झाडांच्या झाडीमध्ये एक वाघीण वेलेली होती. तिथे स्वामी गेले. वाघीण सर्वांना माझा दंडवत प्रणाम. तुळजापूर येथील मानवभाव बालसंस्कार शिबिर आयोजित आजचा 5वा दिवस. मी इथे भाईदेवाची उष्टी बोरे स्वीकारली प्रेमाने ही गोष्ट सांगा. सर्वांना माझा दंडवत प्रणाम. तुळजापूर येथील मानवभाव बालसंस्कार शिबिर आयोजित आजचा 5वा दिवस. मी इथे भाईदेवाची उष्टी बोरे स्वीकारली प्रेमाने ही गोष्ट सांगायला आलो. ही लीळा भिंगारची आहे. भाईदेव एक दिवस बोराच्या झाडाखाली उभे होते. त्यांनी ती बोरे चाखली आणि जी बोरे आंबट होती ती फेकून दिली आणि जी बोरे गोड होती ती आपली शर्टाच्या बाहेर टाकली आणि ती बोरे नंतर स्वामींना दिली. मग बाईसा म्हणाले की भाईदेवा, बाबा आज का उष्टी बोर देतो? नंतर स्वामी म्हणाले की बाई, हे बोरे उष्ट नाही, याचा भाव उष्ट नाहीये, याचा भाव शुद्ध आहे. नंतर स्वामींनी ती बोरे चाखली आणि बाईसाकडे दिली. स्वामी बाईसांना म्हणाले, ही बोरे आमच्या उपयोगी आणा. दंडवत प्रणाम. माझा दंडवत प्रणाम. मी आज तुम्हाला परिसरात दृष्टांत सांगणार आहे. एक बाबा होते ते एका शेतकऱ्याच्या घरी गेले आणि तो शेतकरी शेतात गेला होता आणि तो शेतकरी घरी आला आणि त्या बाबांना दंडवत केला आणि त्या बाबांचे पाय धुतले आणि त्या बाबांना जास्त भूक लागली होती आणि त्याच्या पत्नीने खिचडी बनवली होती आणि त्या खिचडीवर तूप टाकले आणि ती खिचडी बाबांनी पोटभर खाल्ली. त्या नवरा बायकोनी बाबांचे पाय झोपून दिले आणि बाबा झोपायच्या अगोदर म्हणाले की ते बी तुमचं लोखंडाचं सामान आहे, साहित्य ते माझ्या बाजेखाली आणून ठेवा. त्या बाबाजवळ परिसरात दगड होता. त्या बाबांनी परिसरात दगड त्या लोखंडाला लावला आणि तिथून ते निघून गेले आणि तो शेतकरी उठला आणि शेतात गेला आणि तो झाडं कापू लागला आणि त्याचे सगळे अवजार वाकून गेले आणि तो खूप चिडला आणि तो घरी आला आणि तेव्हा सकाळ झाली होती आणि तेव्हा त्याची पत्नी बाहेर आली. तेव्हा सोन्या त्या परिसरात त्या हत्याराचा उजेड पडू लागला सोन्याचा. सर्वात प्रथम सगळ्यांना माझा दंडवत प्रणाम. मी स्वराल वगैरे आज तुम्हाला लीळा सांगणार आहे. साधायचा भक्त. श्री चक्रधर स्वामींची एक भक्त होती, साधायचा. श्री चक्रधर स्वामी आणि साधायचा सोबतच राहायचे. एका दिवशी साधायचांनी श्री चक्रधर स्वामींसाठी लाडू बनवले. ती स्वामींकडे गेली आणि त्यांना लाडू खाण्यासाठी दिले. स्वामींनी लाडू हातात घेतला पण खूप कडक होता. स्वामी म्हणाले, हे तर खूप कडक आहे. साधायचा म्हणाले, मी चुलीवर पाक ठेवला आणि मी
भिक्षाला गेली. स्वामी म्हणाले, मी खूप सुगरण पाहिले, पण असे लाडू नाही पाहिले. साधेसा म्हणाली, माझ्याच्याने खूप मोठी चुकी झाली. मी परमेश्वराला कडक लाडू दिले. या लिहिण्याचं तात्पर्य, कोणी जर आपल्याला काम दिलं तर ते चांगल्यापणे पार पाडावे. दंडवत प्रणाम. माझा दंडवत प्रणाम. माझे नाव तृप्ती मुळे. मी आज माकोड्याचा दृष्टांत सांगणार आहे. माकोडा असतो तो जीवन शोधतो. त्याचे जीवन हे रक्त बने. मग त्याला कोण्या मनुष्याचं रक्त सापडलं तर तो सोडत नाही. झटकून काढलं तरी तो सोडत नाही. काढायचा प्रयत्न केला तर त्याचं शरीर आणि डोकं वेगळं होतं. शरीर कितीही कष्ट झाला आणि मानसिक दुःख झालं तरी परमेश्वराला सोडायचं नाही. हा दृष्टांत स्वामींनी भट्टोबासांना पैठणला सांगितला होता. दंडवत प्रणाम. पंचगंगाची लीळा सांगणार आहे. एका गावात श्री चक्रधर स्वामींचा मुक्काम होता. त्या गावात एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाला 5 मुली होत्या. त्या 5ही मुली दुर्दैवाने विधवा झाल्या होत्या. त्यामुळे गावातले सर्व लोक त्या ब्राह्मणाला पंचरांडा आला, पंचरांडा गेला असे चिडवत होते. एके दिवशी तो श्री चक्रधर स्वामींच्या भेटीला गेला. श्री चक्रधर स्वामी त्याला म्हणाले, या पंचगंगा हो. श्री चक्रधर स्वामी म्हणाले, तुमच्या 5 पंचगंगा कशा आहेत, म्हणजे तुमच्या 5 गंगेसारख्या मुली कशा आहेत. तेव्हा अशी विचारपूस केली. तेव्हा त्या ब्राह्मणाला बरे वाटले. तो देवाजवळ जाऊन जसा रडू लागला. देवा, तुम्ही माझ्याशी चांगले बोल. गावातले तर सर्व मला चिडवतात. तात्पर्य, कोणी कोणाचं मन दुखेल असं बोलू नये. दंडोरपणा. मी आज मुगळूर चिडीला तुम्हाला सांगणार आहोत. सर्वज्ञ चक्रधर स्वामी मुगळूरला आले. तिथे त्यांचा 1 दिवसांचा मुक्काम झाला. सर्वज्ञ चक्रधर स्वामी भट्टोबासांना म्हणाले की भट्टो, तू खेळायला जा. तेवढ्यात बाईसा म्हणाली की तू खेळायला जा, पण स्वामींचे वस्त्र बी धुवून आण. भट्टोबास हा म्हणाला खेळायला गेला. तेवढ्यात खेळायला गेल्यावर त्याने पहिले स्वामींचे वस्त्र धुले, नंतर वाळू घातले, नंतर खोपे बनवू लागला. खोपे बनवल्यानंतर तो खेळू लागला. एका खोप्याला नाव दिला की हे श्री चांगदेवरावांची गुफा, हे श्री गुंडमरावांची गुफा असं म्हणून खेळू आला. तेवढ्यात बाईसा म्हणाले की खूप वेळ झाला, अजून बी भट्टोबा झाला नाही. मग भट्टोबा झाला नाही. मग स्वामींना माहित होतं की तो नामस्मरण करताय. स्वामी त्यांना पाहायला गेले. अशी ऊन चालू होती. स्वामी त्याच्या पाठीमागे उभे राहिले. स्वामींची सावली त्याच्या अंगावर पडली. स्वामी भट्टोबासांनी मागे पाहिले. स्वामी उभे होते. भट्टोबासांनी दंडवत केला. स्वामी म्हणाले की खेळ खेळायचा तर असा खेळायचा, त्याच्या देवाचं नामस्मरण बी झालं पाहिजे. तात्पर्य, आपण कोणत्याही प्रवास. दंडवत प्रणाम. माझ्या दृष्टांचे नाव आहे कोळक वाळू. कोळक वाळूक असते, त्याच्या ठिकाणी कुठलाही दोष नसते. तो सर्व उपयोगाला जाते. ते तळून खाल्ले जाते, कच्चे खाल्ले जाते. त्याच्यापासून कोथिंबीर तयार होते, लोणचे होते. त्याचे जे केले ते होते. तसा पुरुष हे सर्वाधिक कार्य आहे. त्याच्या बालपणाच्या वयात आपण जर चांगले संस्कार दिले तर त्याचे भले होते. तो परधर्मासाठी उपयोगी होतो. त्याने शास्त्रज्ञ, भूगोल व इतर सर्व शास्त्रज्ञाचाही अभ्यास करू शकतो. त्याने वैराग्य केले तर वैराग्यही होऊ शकतो. परमेश्वरांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व त्याच्याकडून होते. तो सर्वाधिक कार्य आहे म्हणून परमेश्वर त्याला ज्ञान देते. हा दृष्टांत श्री चक्रधर स्वामींनी बाईसांना सांगितला. सशारक्षक ही लीळा सांगणार आहे. सशारक्षक. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एका झाडाखाली 12 वर्ष सालबर्डे या जंगलात ध्यानस्थ बसलेले होते. त्याच्याच काही दूर दोन पारधी व त्यांचे 2 पुत्रे होते.
त्यांनी एका सशाला पकडला आणि त्या दोघांमध्ये दोन पारध्यांमध्ये शर्यत लागली की ज्याचा पुत्र या सस्याला पकडेल तो विजेता होईल. म्हणून त्याने तो ससा सोडला आणि त्याच्या मागे त्याचे दोन कुत्रे धावायला लागले. त्या दोन कुत्र्यांच्या मागे ते पारधेही धावायला लागले. ससा आपल्याला तर माहितच आहे, पहिले ससा भित्रा असतो म्हणून तो स्वतःच्या जीवांच्या आकांताने धावत निघाला. तो धावत धावत गेला. त्याच्यानंतर त्याला चक्रधर स्वामी दिसले. तेव्हा त्यांनी चक्रधर स्वामींनी त्याला बघितलं आणि आपली हळूच मांडी वरती केली. तेव्हा सशाने त्यांच्या धावत धावत मांडी खाली जाऊन बसला. तेव्हाच ते तिथं दोन कुत्रे आणि त्यांचे मालक सुद्धा आले. तेव्हा स्वामींनी त्याच्याकडे हळूच बघितलं. दोन पारधी म्हणाले, हा आमच्या शर्यतीचा ससा आहे, तुम्ही आम्हाला वापस करा. पण चक्रधर स्वामी म्हणाले, हा माझ्याकडे शरण आलेले मरण नाही. आणि त्या दोन पारधींनी परत म्हटलं, जर तुम्ही हा ससा आम्हाला दिला नाही तर आमच्या दोघांमध्ये भांडण लागेल. श्री चक्रधर स्वामी म्हणतात, याने तुमचं काय बिघडलं आहे? पण हा तर रानातला चारा खातो, ओढ्यांचे पाणी पितो, याने तुमचे काय बिघडले आहे? असं सांगताना श्री चक्रधर स्वामींनी त्यांना समजावून सांगितले की कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये. दंडवत प्रणाम. प्रणाम. माझे नाव मृणाली विद्यामुखे आहे. आज मी तुम्हाला LICचा जीवनदान ही लीला सांगणार आहे. सर्वज्ञ चक्रधर स्वामींचे राहेर जिल्हा येथे नांदेड वास्तव्य होते. तेथील एक सद्भक्त वामन पेंडी यांच्या घरी स्वामी दररोज भिक्षेसाठी जात असत. एके दिवशी त्यांची पत्नी LICचा मरण पावली. ती वामन पेंडी खूप दुःख करू लागले, ढसाढसा रडू लागले. आता स्वामींना भिक्षा कोण वाढेल, मुलांबाळांचा सांभाळ कोण करेल असे म्हणून दुःख करू लागले. त्यांच्या पत्नीचे अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत आणल्या गेले. तेथील जवळच असलेल्या एका पिंपळाच्या झाडाखाली सर्वज्ञ चक्रधर स्वामी बसलेले होते. वामन पेंडी स्वामींकडे गेले, श्रीचरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला आणि माझी पत्नी LICचा मरण पावली, आता आपल्याला भिक्षा कोण वाढेल असे म्हणाले. असे म्हणून दुःख करू लागले. स्वामींना तिची कणव आली. स्वामी उठले, त्या प्रेताजवळ गेले. श्रीकरणाने मस्तकापासून पायापर्यंत स्पर्श केला व तिच्या हनुवटीला धरून म्हणाले, बाई उठा, आम्हाला भिक्षा वाढा. मग काय, ती तेथून आपल्या घरी आली, स्वयंपाक बनवला. स्वामी त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले. वामन पेंडींनी स्वामींना भिक्षा वाढली. स्वामी गंगेजवळ जाऊन भोजन केले. अशा प्रकारे स्वामींनी LICला जीवनदान दिले. तात्पर्य. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून दंडवत प्रणाम. माझे नाव गायत्री प्रवीण मुळे, मी म्हसोली येथील आहे. मी पहिल्यांदा शिबिरामध्ये आलेली आहे. माझ्या लीळेचं नाव आहे धंतुर्मोक्ष. एका गावामध्ये एक धंतुर्मोक्ष नावाचा एक बाबा राहत होता. तो परिस्थितीने खूप गरीब होता. त्याच्याकडे काही शेतही होते, त्या शेतामध्ये पीक होते. एके दिवशी तो शेतात गेला तर त्यांनी बघितलं की आपले पीक कोणीतरी खाल्ले आहे व खूप नुकसान केले आहे. दुसऱ्या दिवशी तो शेतात जातो तेव्हाही तसंच होते. तिसऱ्या दिवशी त्याला वाटते, जर आपल्याला चोर पकडायचा असेल तर आपल्याला एक दिवस तरी शेतात मुक्काम करावा लागेल. तो शेतात मुक्कामी थांबतो. मध्यरात्री तो बघतो की एक हत्ती वरून उडत त्याच्या शेतामध्ये येतो व चरत असतो. हत्ती चढून झाल्यावर जसा उडायला जातो, धंतुर्मोक्ष त्याच्या मागे एक लाठी घेऊन जातात. तो हत्ती उडायला लागतो.
तो पटकन त्याच्या हातची काडी फेकतो व हत्तीची शेपूट पकडतो. तो हत्तीसोबत वर उडत जातो. हत्ती स्वर्गात पोहोचतो. दरबार भरलेला असतो. इंद्रदेव सिंहासनावर बसलेले असतात. तो इंद्रदेवाला म्हणतो, तुमचा म्हैसा माझ्या शेतात येऊन चरतो व माझे खूप नुकसान करतो. त्यावर इंद्रदेव म्हणतात, अरे बाबा, तुझ्या भरपाईसाठी तुला जे हवंय ते ने, फक्त माझ्या हत्तीला तुझ्या शेतात चरू दे. त्याने स्वीकारले. त्याने ते सोबत उपरणं आणली होती. त्या उपरणामध्ये त्याने सुवर्ण नाणे भरून नेले. तर घरी तो इंद्रदेवाला म्हणाला, आता मी परत कसं जायचं? इंद्रदेव म्हणाले, तू आला कसाच? तो म्हणाला, मी हत्तीची शेपूट पकडून आलो. इंद्रदेव म्हणाले, जेव्हा हत्ती खाली जाणार तेव्हा तू त्याची शेपूट पकडून जा. तो हत्ती सोबत खाली जातो. त्याची शेपूट पकडून पत्नीला दाखवतो सोनं. तो खूप श्रीमंत होतो. तो रोज असाच करायला लागतो. तो खूप श्रीमंत होतो. चांगले कपडे, पत्नीला दागिने, घर, गाडी सर्व त्याच्याकडे असते. एके दिवशी गावातल्या लोकांना नवल वाटते. गावातले लोक त्यांना विचारतात, धनगर बाबा, तू एवढा श्रीमंत कसा झालास? तू तर खूप गरीब होता. त्यावर तो सांगतो की माझ्या शेतात एक स्वर्गातला हत्ती येतो व मी त्याची शेपूट पकडून स्वर्गात जातो. तेथून सोनं आणतो. म्हणून मी एवढं श्रीमंत झालो. गावातले लोक म्हणतात, मग आम्हाला नेशील का? तो म्हणतो, हो, का नाही, नेणार ना मी. मग तो मध्यरात्री गावातल्या लोकांना आपल्या शेतात घेऊन जातो. हत्ती येतो व चरतो. चरून झाल्यावर हत्ती लगेच उडायला लागतो. धंतूर बाबा पटकन जाऊन त्याची शेपूट पकडतात व त्याचे पाय एक म्हातारी पकडते. अशी एक लांब शिडी तयार होते. त्यांचा चांगलाच प्रवास सुरू होते. मध्यमात आल्यावर एक म्हातारी विचारते धंतूर बाबाला, धंतूर बाबा, स्वर्गात काय काय मिळतं? तो म्हणतो, सर्वच मिळतं. तो म्हातारी म्हणते, कापूस मिळतो का? धंतूर बाबालाही माहिती नसते, पण धंतूर बाबा म्हणतो, हो, मिळतो ना. म्हातारी म्हणते, एका दामाचा किती, म्हणजे 1 रुपयाचा किती मिळतो? धंतूर बाबा एवढा वैतागतो म्हातारीला आणि म्हणतो की कृती करून सांगतो की एवढा मोठा मिळतो. हत्ती वर चालला जातो व त्यांचे हात सुटतात व सर्व माळ रांगेत खाली पडते. कोणाचे हात, कोणाचे पाय मोडतात, कोणाचे डोकं फुटतात. अशा प्रकारे सर्वांनाच खूप त्रास होतो. हे लीळा श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेली आहे. या लीळेचं तात्पर्य असे आहे की आपण कधीच लालच, लोभ कधीच करू नये. दंडवत प्रणाम. अष्टमीची पूजा स्वीकारणे मी तुम्हाला लीळा सांगणार आहे. द्वापार युगातील पूर्ण ब्रह्मा परमेश्वर श्रीकृष्ण चक्रवर्ती यांचे कलियुगातील अवतरण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी होते. एके दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बोनेबाईंच्या गुंफेमध्ये गेले होते. बोनेबाईंच्या गुंफेच्या अंगणामध्ये मातीची रीत पडली होती. बोनेबाई खूप घाईमध्ये होत्या. स्वामींनी त्यांना विचारले, तुम्ही एवढ्या घाईमध्ये काहून आहे? स्वामींनी त्यांना विचारले, तुम्ही एवढ्या घाईमध्ये काहून आहे? बोनेबाई म्हणाला, मोहन देवो, आज गोकुळाष्टमी आहे. पण स्वामी म्हणाले, मातीची ढीप कशासाठी आहे? बोनुबाई म्हणाला, मोहन देव, तुम्हाला माहित नाही, आज गोकुळाष्टमी आहे, आज कृष्ण जन्मलेला आहे. तर मी या मातीचा कृष्ण तयार करणार आहे, नंद यशोदा तयार करणार आहे, वसुदेव देविका पण तयार करणार आहे, गोकुळ पण तयार करणार आहे. बोनेबाईचं ऐकून स्वामी म्हणाले, नंद यशोदा का मातीची होती? वसुदेव देविका का मातीची होती? गोकुळ का मातीचा होता? हे तर प्रत्यक्ष माणसे होती ना. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परमेश्वर होते ना. नंद यशोदा वसुदेव देविका माता पिता होते. तेव्हा मी श्रीकृष्ण होईन. तुम्ही देविका व्हा. गोसाईचा सागाईचा तुमची पूजा करतील. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. सर्वांना माझा दंडवत प्रणाम. मी आज तुम्हाला मौदा गावातील एक श्री चक्रधर स्वामींची लीला सांगणार आहे. श्री चक्रधर स्वामी एकदा मौदा गावातील एका गावात गेले. त्यांच्यासोबत त्यांचे भक्त नीलभट्ट भांडारेकर सोबत होते. ते मुक्कामासाठी एक कानन नदीच्या पात्रात एका खडकावर गेले आणि भांडारेकर स्वामींना बसण्यासाठी आसन टाकत होते. आसन टाकताना
त्यांना एका इंगळीने दंश केला. इंगळी म्हणजे एक मोठा विंचू. इंगळीने जसा त्यांना दंश केला त्यांना खूप वेदना होऊ लागले, दुःख होऊ लागले. नंतर ते स्वामींकडे गेले. स्वामींना हात जोडून म्हणाले, जी मला एका इंगळीने दंश केला, मी तुमची स्तुती करू? तर स्वामी त्यांना म्हणाले, हो, तुम्ही माझी स्तुती करा. मग ते स्वामींची स्तुती करू लागले. जसे जसे भांडारेकर स्वामींची स्तुती करत होते तसे त्यांच्या वेदना दुःख कमी होत होत्या. जशी त्यांची स्तुती झाली त्यांचे दुःख वेदना कमी झाले. त्यांच्या बोटातले विष पूर्णपणे उतरले. या लीळेचे आपल्याला तात्पर्य समजते. आपल्यावर किती संकट आले, दुःख आले तरी आपण परमेश्वराचा न घाबरता धाव केला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. त्याने आपले संकट दुःख नाहीसे होतात. धन्यवाद. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. सर्वांना माझा दंडवत प्रणाम. सर्वात पहिले मी तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारू. तुम्ही विदूर, हस्तिनापूर ऐकलं? बाबांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं. मग हस्तिनापूरचा राजा कोण होता? धृतराष्ट्राच्या मुलाचं नाव काय होतं? आठवते? बाबांनी सांगितलं होतं. हा, कौरव होते. पण कौरवातला सर्वात पहिला मुलगा कोणता होता? नाव आठवते? दुर्योधन होता. बरोबर आहे. मग आणि तिसरे युग कोणतं आहे? द्वापार युग. मग मी तुम्हाला द्वापार युगातलीच लीळा सांगणार आहे. द्वापार युगातलीच लीळा सांगणार आहे. एकदा झाले, हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र, त्याचा मुलगा दुर्योधन होता. एकदा झाले असे की दुर्योधनाच्या मनात कपट निर्माण झाले आणि म्हणून त्याने 6 महिने कट रचला. त्याच्यानंतर त्याने श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांना भोजनाचे निमंत्रण दिले. श्रीकृष्ण महाराजांनी देखील भोजनाचा स्वीकार केला आणि हस्तिनापूरसाठी प्रस्थान केले. आणि जेव्हा ते श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज हस्तिनापूरला पोहोचले, हे हस्तिनापूरला आले हे दुर्योधनला कळताच त्याला खूप आनंद झाला. त्यानंतर मग दुर्योधनाने श्रीकृष्ण महाराजांना विनंती केली की तुम्ही भोजन करावे. तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज म्हणतात की नाही, आम्ही भोजन करणार नाही. मग दुर्योधनाने कारण विचारले, का भोजी, तुम्ही भोजन का नाही करणार? तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज उद्धव देवांचा हात धरून म्हणतात की विदुर देव हो, चला आम्ही तुमच्या घरी येऊ. तेव्हा विदुर देव यांना इतका आनंद झाला, खूप आनंद झाला, त्यांना खूप हर्ष दाटला. आणि विदुर देव हा श्रीकृष्ण महाराजांचा भक्त होता. तेव्हा मग विदुर देव आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज हे त्यांच्या घरी जायला निघाले. घराच्या बाहेर पोहोचल्यावर विदुराच्या पत्नीने श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज यांना बघितले. तिला इतका आनंद झाला, तिला काही सुचेनासे झाले. मग तिनं श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज यांना बसण्यासाठी आसन टाकले. त्यानंतर मग श्री चरणा लागली ती श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांच्या. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज विदुर देवांना म्हणतात, मला खूप भूक लागलेली आहे, तुम्ही मला भोजन वाढावे. तेव्हा मग विदुराची पत्नी त्यांना पत्रावळ्या वाढते आणि तिने कन्या केल्या होत्या. तर मग ती कन्या वाढते, त्या कन्या पसरल्या आणि ते श्रीकृष्णाच्याने काही आवरल्या जात नव्हत्या. तिने तिथं असलेलं एक केळ सोडलं. तिनं केळ्याच्या साली भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती यांना वाढल्या आणि स्वतःकडे घर ठेवला. तिला इतका आनंद झाला की आपल्या घरी श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज आले, हे किती मोठं भाग्य माझं, या झोपडीत आले, किती मोठं भाग्य माझं. मग त्याच्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज त्या सालीच खाऊ लागल्या. त्यानंतर त्यांना कन्या पसरल्या होत्या पत्रावळ्यामध्ये, ते त्या आवरत होत्या. हे सर्व उद्धवदेव पाहत होते. मग तेव्हा उद्धवदेव श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांना म्हणतात, सुदर्शनाच्या प्रतापाने सगळे दैत्यदान्य आवरले, मग हा घाटा का नाही आवरत जी तुम्हाला? मग श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज उद्धवदेवांना म्हणतात की हे जर कन्या असते तर मी कधीच्या आवरल्या असता,
पण हे जे आहे हे विदुराच्या पत्नीचा आणि विदुर देव यांचा भाव आहे. माझ्या प्रती असलेला भाव आहे, प्रेम आहे. मला हा भाव आवरला नाही जात आहे. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज दुर्योधनाकडे गेले. तेव्हा मग दुर्योधन त्यांना श्रीकृष्ण महाराजांना विचारतो, तुम्ही विदुर देवांच्या घरी गेले तेव्हा त्यांनी तुम्हाला भोजन काय घातले? तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज त्यांना दुर्योधनाला म्हणतात, भोजनम पृच्छसी राजा आदरम किम न पृच्छसी भोजनम गत जीर्णानी आदरो अजरामरह. म्हणजेच ते श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज म्हणतात, राजा भोजनाचे काय विचारतोस? भोजन तर पचून जाणार, पण विदुर देवाने जो मला आदर दिला, जो माझा सन्मान केला, त्याबद्दल तू का नाही विचारत मला? तो आदर अजरामर आहे, तो सन्मान अजरामर आहे. या लीळेचे तात्पर्य असे की कोणीही असो, आपण त्यांच्याशी आदराने राहिलं पाहिजे, त्यांना आदराने बोललं पाहिजे, सन्मान दिला पाहिजे आणि देवाला आपला भक्ती ठेवली पाहिजे. देवाविषयी परमेश्वराची भक्ती केली पाहिजे आणि देवाला कुठे ना कुठे आपला भाव समजतोच आणि मग आपले चांगले कार्य होते. दंडवत प्रणाम. कुटिल मलिन लाचार असा मी सदा अहंकारी, माझ्या परता हिंसक नाही अनिक धनुजारी, दयाळा अनिक धनुजारी, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. माझं नाव अंजली तेलरकर. मी आज तुम्हाला लोणारची लीळा सांगणार आहे. श्री चक्रधर स्वामी लोणारला असताना एका मंदिरामध्ये बसले होते. त्या मंदिरामध्ये कान्हदेव नावाचा एक राजा आला होता. तो राजा त्या मंदिराच्या पुजाऱ्याला विचारतो की इथे कोणी सिद्ध साधक पुरुष आहे का? तो मंदिरातला पुजारी श्री चक्रधर स्वामींकडे बोट दाखवत म्हणतो, हे ईश्वरीय पुरुष आहेत. तेव्हा तो राजा कान्हदेव राजा स्वामींकडे जातो. स्वामींच्या समोर तो पैशाची पिशवी ठेवतो आणि म्हणतो, या द्रव्याचा तुम्ही स्वीकार करा. आणि लगेच त्या राजाचा अधिकार स्वामींना मोठ्या आविर्भावाने म्हणतो की घ्या, हा कन्हरदेव राजा तुमच्यावर प्रसन्न झालेला आहे, तरी तुम्ही या द्रव्याचा स्वीकार करून घ्या. त्या कन्हरदेव राजाचा या दान करण्यामागचा उद्देश पाहून स्वामी त्या कान्हरदेव राजाकडे पाहतात. लगेच त्या द्रव्याच्या पिशवीकडे पाहतात आणि लगेच मातीकडे सुद्धा पाहतात. याचा अर्थ असा की, हे राजा, तू ती माती आणि ती द्रव्याची पिशवी हे माझ्यासाठी समान आहेत. कान्हरदेव राजा निघाला, पण त्याने जाता जाता स्वामींवर लक्ष ठेवण्यासाठी काही शिपाई ठेवले आणि त्याला असं वाटलं की आपण गेल्यानंतर हे स्वामी त्या द्रव्याचा स्वीकार करतील. पण स्वामी, जो अनंत ब्रह्मांडाचा मालक आहे, त्याला या परमेश्वराला या तुच्छ गोष्टींची काय गरज? याचे तात्पर्य असे की दानधर्म करताना अहंकार, अभिमान आपल्या मनामध्ये ठेवू नये. आपल्या मनामध्ये नम्र भाव असावा. मला या लीळेवरून एक कडवं आठवलं की, नको हा गर्वाभिमान, नको हा गर्वाभिमान, मने पार्थासी भगवान, करावा षडरिपुचा रगडा, नाही तर घालील यम घोडा, सोयरा परमेश्वर जोडा, नाही तर घालील यम घोडा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. गोकुळाष्टमीची पूजा स्वीकारण्याने मी तुम्हाला लीळा सांगणार आहे. द्वापार युगातील पूर्ण ब्रह्मा परमेश्वर श्रीकृष्ण चक्रवर्ती यांचे कलियुगातील अवतरण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी होते.
आशिया विभागातील मेहकर येथील लीळा आहे. एके दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बोनेबाईंच्या गुंफेमध्ये गेले होते. बोनेबाईंच्या गुंफेमध्ये गेले होते. बोनेबाईंच्या गुंफेच्या अंगणामध्ये मातीची ढीग पडली होती. बोनेबाई खूप घाईमध्ये होत्या. स्वामींनी त्यांना विचारले, तुम्ही एवढ्या घाईमध्ये काहून आहे? स्वामींनी त्यांना विचारले, तुम्ही एवढ्या घाईमध्ये काहून आहे? बोनेबाई म्हणाला, मोहन देवो, आज गोकुळाष्टमी आहे. पण स्वामी म्हणाले, मातीची ढीग कशासाठी आहे? बोनेबाई म्हणाला, मोहन देव, तुम्हाला माहित नाही, आज गोकुळाष्टमी आहे, आज कृष्ण जन्मलेला आहे. तर मी या मातीचा कृष्ण तयार करणार आहे, नंद यशोदा तयार करणार आहे, वसुदेव देविका पण तयार करणार आहे, गोकुळ पण तयार करणार आहे. बोनेबाईचं ऐकून स्वामी म्हणाले, नंद यशोदा का मातीची होती? वसुदेव देविका का मातीची होती? गोकुळ का मातीचा होता? हे तर प्रत्यक्ष माणसे होती ना. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परमेश्वर होते ना. नंद यशोदा वसुदेव देविका माता पिता होते. तेव्हा मी श्रीकृष्ण होईन. तुम्ही देविका व्हा. गोसाईचा सागाईचा तुमची पूजा करतील. सर्वप्रथम माझा दंडवत प्रणाम. माझं नाव तन्वी लोहकर आहे. मी तुम्हाला सीतारामाचा दृष्टांत सांगणार आहे. कल्याणी नावाचा एक राजा होता. तो खूप निष्काळजीपणाने काम पाळत होता. त्याला कोणीही मान सन्मान देत नव्हते व त्याला आदराने बोलत पण नव्हते. आणि त्याला त्याच्या गावामध्ये भेटवस्तू वगैरे पान सन्मान वगैरे ते देत नव्हते. आणि त्याच्या गावामध्ये सुद्धा त्याला काही लोक आदराने बोलत नव्हते. ते सिद्धरामाच्या सिंहासनावर बसले, पण त्यांना लोक आदराने बोलायचे नाही, त्यांना मान वगैरे पण द्यायचे नव्हते. गरीब लोकांनी हातामध्ये सोन्याची हॅलो त्यांच्या हातामध्ये सोन्याचे दागिने नसले तर काय झाले? तर ते आपल्या कष्टाने उदरनिर्वाह करून आपल्या कुटुंबाला देतात. तसेच एके दिवशी पायदळ सैनिकांचे कुटुंब आले होते. ते पायी रस्त्याने जात होते. तेव्हा तिथे सीताराम बसलेले होते. तेव्हा त्या सीतारामाला दिसले. सैनिकाच्या कुटुंबाच्या इकडे बघून त्यांना म्हणाले, तुमचे वडील नाही आलेत का? ते म्हणाले, आमचे वडील नाही आले आहेत. तर ते सीतारामला दिसून मग सीतारामने वाजवत गाजवत गावामध्ये ढोल ताशा वगैरे त्यांच्या कुटुंबाचे आदराने सन्माने स्वागत केले. या लीळेचे तात्पर्य आहे की श्रीमंत असो या गरीब असो, त्यांच्या आदराने सन्मान केला पाहिजे. देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदनं श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत प्रणाम. आज मी तुम्हाला, माझं नाव दर्शिका कारंजेकर, आज मी तुम्हाला श्रीकृष्ण महाराजांची एक लीळा सांगणार आहे आणि त्या लीळेमधून आपली वाणी कशी असावी हे सुद्धा सांगणार आहे. तर एकदा भीमराव दादा म्हणजेच 5 पांडवातले एक पांडव, त्यांनी एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते. त्या यज्ञामध्ये 88 सहस्र ऋषीमुनींना जेवायला बोलवले होते आणि त्या पंक्तीमध्ये भीमराव दादा वाढत होते. आणि भीमराव दादा वाढत तर कशी होती, इतके उद्धटपणाने बोलून वाढत होते, जेवढं लागलं तेवढंच घ्या, उष्ट टाकायचं नाही, नाहीतर मग तुम्ही आहे आणि माझी गदा आहे, असे म्हणून सगळ्यांना धमकावून ते वाढत होते. तर हे श्रीकृष्ण महाराजांनी पाहिलं. श्रीकृष्ण महाराजांनी म्हटलं, याच्यामध्ये तर किती अहंकार आहे आणि अहंकाराने तर मनुष्याचा विनाश होत असतो. आणि परमेश्वर तर तुम्हाला माहीतच आहे, परमेश्वर भक्ताचं कधीच वाईट चिंतत नाही. त्यामुळे परमेश्वराने श्रीकृष्ण भगवंताने भीमराव दादांना बोलवलं
आणि भीमराव जरा श्रीकृष्ण महाराजांजवळ गेले. मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात, आपण सगळ्या ऋषीमुनींना पंक्तीमध्ये आयोजन दिलेलं आहे, निमंत्रण दिलेलं आहे, पण मात्र एक ऋषीमुनी ते राहिलेले आहे. त्यांचं नाव आहे गंधमादन ऋषीमुनी. ते गंधमादन पर्वतावर राहतात. तुम्ही जा आणि त्या गंधमादन ऋषींना घेऊन या. मग तसेच भीमराव दादा जातात आणि गंधमादन पर्वतावर जातात. तर ते थोड्या दूर गेल्यावर त्यांना एकदम असे दुर्गंधी यायला लागते. तर ते नाक बंद करून पुढे जातात. ते बघतात तर काय आहे, इथे जे ऋषीमुनी होते, गंधमादन नावाचे ऋषीमुनी जे होते, त्यांचं शरीर सोन्याचं मात्र तोंड डुकराचं होतं. हे पाहतात तर एकदम थक्क राहतात. त्यांना एकदम आश्चर्य वाटते, असं कसं काय असू शकते. मग ते म्हणतात, गंधमादन ऋषींना म्हणतात, आम्ही एका मोठ्या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 88 सहस्र ऋषीमुनींना निमंत्रण दिलेलं आहे जेवायला. तर त्याच्यामध्ये तुम्ही पण चला. मग गंधमादन ऋषी पहा काय म्हणतात, तुम्ही इथून आमचं वाद झाला, त्यामुळे तुम्ही नाक दाबून आले, आणि जर आम्ही पंक्तीमध्ये उभे राहिलो तर सगळी पंगत उठून जाणार. तुमचं निमंत्रण आम्हाला आल्यासारखंच आहे, पण आम्ही मात्र येणार नाही. तर मग भीमराव दादा म्हणतात, आम्ही जातो, पण जाता जाता आम्हाला एक प्रश्न आहे, किमर्थम कांचनम काया किमर्थम सुकरोमुख. म्हणजेच तुमचं शरीर सोन्याचं मात्र तोंड डुकराचं असं कसं काय होऊ शकतं, असं कसं काय झालं. तर मग गंधमादन ऋषी म्हणतात, अन्नदानम मया दत्तम रत्नानिमित्त सागरा शुभवाक्यम न कर्तव्यम तस्य अहम सुकरोमुख. म्हणजे मी समुद्रामध्ये जेवढे रत्न असतात तेवढं अन्नदान केलं, सगळ्यांची सेवा केली, गोमटे गमावलं, पण मात्र माझं जे तोंड आहे, मी त्या तोंडाने कोणालाच चांगलं बोलत नव्हतो. मी इतकं अन्नदान केलं, त्याच्यामुळे मला शरीर तर सोन्याचं मिळालं, पण मी कोणाला पण उद्धट बोलत होतो. उद्धटपणे कोणी पण मला काही विचारत होतं, कोणी माझ्यासोबत बोलत होतं, तर मी फक्त उद्धटपणे बोलायचो. त्यामुळे मला असं डुकराचं तोंड मिळालं. तर मग तेव्हा नेमकीच भीमराव दादांचा अहंकार पूर्णपणे उतरून जातो आणि भीमराव दादाला समजतं, भीमराव दादांचं लक्षात येतं की श्रीकृष्ण महाराजांनी आपल्याला इथे कशासाठी पाठवलेलं आहे. त्यांना समजतं की आपला अहंकार कमी करण्यासाठी, अहंकार पूर्णपणे काढून टाकण्यासाठी श्रीकृष्ण महाराजांनी आपल्याला इथे पाठवलेलं आहे यांच्याजवळ. तर ऐका मित्रांनो, आपण कधीही कोणाचं वाईट चिंतू नये आणि कोणाला पण उद्धटपणे बोलू नये. या लिडेमधून आपल्याला एकच तात्पर्य मिळते की आपण कोणासोबत उद्धटपणे बोलायचं नाही आणि कोणाचंही मन दुखायचं नाही. याच्या आधी पण एक पोरगी किंवा एक पोरगा येऊन गेला, त्यांनी पण त्यांच्या लिडेमध्ये सांगितलं की कोणाचं मन दुखान असं बोलायचं नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी यापासून लक्षात ठेवायचं की कोणाचं मन दुखान असं बोलायचं नाही आणि सगळ्यांसोबत नीट बोलायचं आणि कोणाला पण उद्धटून बोलायचं नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. आपण पंचावताराचा जय जयकार करू. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. देवाची भावे जोणीशी तेनी अन्य कुवार्था ऐकिन खाणी, दोषण पाहे ध्यान येणाणी, अंतरशुद्ध निर्मळवाणी. माझे नाव दानाईसा कारंजेकर. आज मी तुम्हाला नांदेडच्या ब्राह्मणाची लीळा सांगणार आहे. अनुताप जैसा जोग द्यायचा, ज्याला अनुताप करण्याचं भाग्यच प्राप्त झालं नाही असा एक ब्राह्मण मला लीळा चरित्रात दिसला. तो म्हणजे नांदेडचा ब्राह्मण. स्वामी नांदेडला गेले असताना त्या ब्राह्मणाच्या दारी जाऊन भिक्षा असा शब्द उच्चारताच ब्राह्मण बाहेर आला आणि स्वामींची धडधाकटची मूर्ती पाहून ब्राह्मणाने बोलायला सुरुवात केली. एवढे धडधाकट दिसता आणि भिक्षा मागता, कुणाच्या गायका राखत ना. स्वामी म्हणतात, आम्ही राखायला तयार आहोत, पण आमच्याकडून कोणी राखूनच घेत नाही. घरी येऊन माझ्या स्वामी राखीला गाई, परी तुझं ओळखले नाही. प्रत्यक्ष परमेश्वर समोर आले असताना ओळखले नाही, यापेक्षा आणखी किती मोठं दुर्भाग्य असू शकते हो. स्वामी त्याला एक अट घालतात, हे राखीला परी डोलेना, म्हणजे आम्ही राखू म्हणे पण डोणार नाही. सुखदानी असलेला परमेश्वर जीवाला दुःख देईल कसा.
मग स्वामी त्याला दुसरी अट घालतात, हे सोडील परी बांधणीना, म्हणजे आम्ही सोडू म्हणे पण मानणार नाही. जीवाला बंधनापासून मुक्त करणारा परमेश्वर जीवाला बांधील कसा? मग तो स्वामींना ओटा दाखवतो आणि म्हणतो, हा आमच्या गुराख्याचा ओटा आहे, इथे तुम्ही झोपत जा. ही सतरंजी आहे, ही काठी आहे, ही चप्पल आहे आणि ही पगोटा आहे. हे सर्व स्वामींना दिलं. पहा, जीवाच्या उद्धारासाठी परमेश्वराला किती म्हणजे किती खाली यावं लागतं. हो. मग स्वामी त्याला मग ब्राह्मण त्याला ब्राह्मण स्वामींना दूध भाताची आरोग्यना देतो आणि स्वामी ते खाऊन झोपतात. स्वामी सकाळी झोपतात, गाई रानात नेतात, ब्राह्मणही त्यांच्यासोबत जातो. ब्राह्मण स्वामींना ऐश्वर्याने म्हणतो, हे बघ, गाई कोणाच्या शेतात घालवायच्या नाही, कोणाच्या रंधावर चारायच्या नाही, चांगलं हिरवगार रान बघायचं, गाईंना वेळेवर पाणी पाजायचं आणि सावली बघायची, गाईंना तिथे बसवायचं. मग हे सांगून ब्राह्मण घरी जातो. स्वामी नदीकाठी निघतात आणि जिथे द्विजग वृक्ष हे स्थान आहे, स्वामी त्या खडकावर बसतात. आणि मग त्याच्यानंतर गाई पण स्वामींच्या सोबत बसतात. गाई स्वामींची सुंदरशी मूर्ती बघत स्वामींच्या सुंदरशी मूर्तीचा आनंद रस घेत होत्या. मग संध्याकाळ झाली. स्वामी संध्याकाळी घरी येतात. ब्राह्मण धुण्यासाठी येतो. त्याच्यानंतर दूध दुभतं निघतं. मग तो ब्राह्मण दूध धोता त्या ब्राह्मणाच्या दोन्ही हाताचे बोट दुखून जातात. रात्री तो ब्राह्मणीला सांगतो, अगं ऐकतेस का, आज दूधनं दुप्पट आलंय, माझ्या दोन्ही हाताचे बोट पण दुखायला लागले. मग तो ब्राह्मण एक दिवस जातो, दुसरा दिवस जातो, तिसऱ्या दिवशी आले ना दुसरे गुराखी चुकल्या सांगायला. असा कसा गुराखी बघितला हो तुम्ही? ना गाईंना चारा खाऊ घालत, ना पाणी पिऊ घालत, नुसतं खडकावर बसून राहतो. मग ब्राह्मण मनात विचार करतो, हे काय सांगतेत, गाई तर दूध दुभतं देत आहे, एखाद्या दिवशी जाऊन पाहावंच लागेल. मग ब्राह्मण तिसऱ्या दिवशी जातो आणि जाऊन पाहतो तर त्याला झाडावर चोरून राहतो. त्याला काय दृश्य दिसतं, साक्षात भगवान गोपाल श्रीकृष्ण खडकावर बसलेले दिसतात आणि गाई त्यांच्या समोर श्रीमूर्ती आनंद रस घेत असतात. आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळ, मग तो त्यांनी स्वामींकडे जायला पाहिजे तर नाही, तो स्वामींकडे न जाता घरी जातो. स्वामी आणि ब्राह्मणीला म्हणतो, अगं, आपण जो गुराखी ठेवला तो गुराखी नाही, ते साक्षात भगवान गोपाल श्रीकृष्ण आहे. हे सांगून तो म्हणतो, हे बा, आता ते येतील तर आपण एक पाय तू धर, एक पाय मी धरीन आणि आपण त्यांना क्षमा मागू आणि विचारू, आपण कोण आहात, आपण कुठून आले आहात. मग ते स्वामी तर परमेश्वर आहेत ना, सर्वज्ञ आहेत. स्वामी तर सर्व जाणतात. स्वामींनी त्यांच्या मनातले भाव जाणले आणि संध्याकाळ झाली. स्वामींनी गाई सोडल्या आणि बाहेरच्या बाहेर निघून गेले. यावर बाबूशास्त्रीचं एक वाक्य आहे, क्षमा मागण्याचाही मजला अधिकार नव्हता, तुझ्या वांचुनी कोण मला त्राता, दयाळा कोण मला त्राता. सब कुछ अपने अपने किस्मत का खेल होता है. जाता जाता एवढेच सांगू इच्छिते, फूलों की किस्मत बहारों ने लिखी, फूलों की किस्मत बहारों ने लिखी, तारों की किस्मत सितारों ने लिखी, रातों की किस्मत सितारों ने लिखी. अरे हम भी कुछ कम नहीं है, अरे हम भी कुछ कम नहीं है. हमारी किस्मत सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान ने लिखी, हमारी किस्मत सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान ने लिखी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.